नाही नाही, आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे आणि महाराष्ट्राचं जे असतं आपलं अस्तित्व आहे, मराठीचं अस्तित्व आहे, हे पुसण्याचं काम साम्राज्य राज्यकर्ते करतात काय अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. ठाकरे बंधूंनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये, कारण याचं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचं काम SM जोशी, कॉम्रेड डांगे आणि शेका पक्षांनी केलं होतं आणि राज ठाकरेंची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ दिली. हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही. निवडणुका येतील जातील पण महाराष्ट्र राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे, ती त्यांनी केली. आणि 78व्या वर्धापन निमित्त महाराष्ट्रातले तमाम पुरोगामी आंबेडकरवादी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे जे नेते आहेत ते एकत्र आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. रायगड जिल्ह्यातून 25,000पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आले. तुम्ही पत्रकारांनी पण मला चांगली साथ दिली. कालपासून 2 दिवस मी मनापासून धन्यवाद देतो. हे काय महाआघाडी सत्तेसाठी नाही पण विचार आणि या ठिकाणला कामदार जगला पाहिजे, त्याचे अधिकार आणि आंदोलन जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने आम्हाला अधिकार दिलेले आहेत की आंदोलन करणं, भाषण स्वातंत्र्य हे पुसून टाकतात का, ही परिस्थिती आज या निर्माण झालेली आहे. ते थोपवण्याचं काम करतो. जनस्वराज्य विधेयकाच्या विरुद्ध मी जेव्हा हाऊसमध्ये होतो तर 3 सेशनमध्ये ह्या विधेयक मी रोखून वरच्या हाऊसमध्ये ठेवलं होतं. आपल्याला माहिती आहे, मी मला माझी मुलाखत पण त्याच्यावर घेतली होती. ते विधेयक आज विरोधी पक्ष आज कमकुवत झालाय असं वाटत असताना आम्हाला रस्त्यावर येऊन काम करावं लागेल आणि त्याला आम्हाला अर्बन नक्षलवाद म्हणून आम्हाला बोलत असतील लालगावटेवाल्यांना, तर आम्ही सगळी जी काय होईल ते आम्ही भोगायला तयार आहोत. पण आम्ही शेवटपर्यंत सत्यासाठी आणि शेतकऱ्यांबरोबर आणि गरिबांबरोबर आणि ज्या कामगारांनी 105 हुतात्मे देऊन या ठिकाणी हे महाराष्ट्र राज्य निर्माण केलं त्याला मूठमाती देण्याचं काम आता साम्राज्य राज्यकर्ते करतायत. त्याच्या विरोधात आम्ही खऱ्या अर्थ आणतो. आणि मी आज राजसाहेब शशिकांत शिंदे इन्स्टिट्यूटचे यांनी जे गौरव मुद्दा काढले आणि प्रामुख्याने संजय राऊतनी काढले की शेका पक्षाचा एक इतिहास आणि शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांची गौरवशाली संपूर्ण असलेली वाटचाल ही त्यांनी सांगितलं. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो जे आज काही नाही उपाशी तापाशी 100-150 किलोमीटरहून या ठिकाणी आले. हा वर्धापन आम्ही दरवर्षी करतो. आमची थोडी पनवेलमध्ये काही लोक गेले म्हणून ढासळते असं म्हणतात, रायगड जिल्ह्यातले काही लोक गेले म्हणतात, तर दुपटीनी शिडीनी आज कार्यकर्ते आलेले तुम्हाला दिसतात. मी कार्यकर्त्यांना पण धन्यवाद देतो. आणि ही लढाई आज महाराष्ट्र आहे तसा राहिला पाहिजे. महाराष्ट्राचं महाराष्ट्रीयन आणि मराठी पण राहिलं पाहिजे ही आजची आमची भूमिका आहे. धन्यवाद. ज्या आयुष्यात लढाईमध्ये गेलोय, आमच्या तुरुंगात गेलो, या JNPTच्या आंदोलनात मी 1.5 महिना एरोड्यामध्ये होतो, अनेक आंदोलनात आम्ही जेल गेलेला आहे. आम्हाला त्यातले नवीन नाही पण आम्ही काही लोकांना घडवले, मोठे केले, तेच खोटे निघाले म्हणून या लढाई वेगळ्या तऱ्हेने चिडली. 100% नाही, चिडून होतोय, चिडून होते. त्यांच्या मनामध्ये द्वेष आणि चीड आहे. तुम्ही मंडपामध्ये जा आणि बाहेरच्या सगळ्या कार्यकर्त्यांची संवाद साधा. त्यांच्यामध्ये बाकी त्यांना पद नको, काय नको, फक्त हा गरीबाचा लाल बावटा त्यांना पाहिजे हे तुम्हाला बोलतो. शेतकरी कामगार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.